नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बी ए तृतीय वर्ष बी ए टी वाय 6व्या सत्रातील सेमेस्टर त्या अनुषंगाने भूगोल विषयाचा असणारा आपला पेपर साधन संपत्ती भूगोल या साधन संपत्ती भूगोल किंवा रिसोर्सेस जिओग्राफी या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. मित्र हो, साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करत असताना साधन संपत्ती म्हणजे काय हे आपण मागील तासांमध्ये अभ्यास केला. साधन संपत्ती म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर मानवी जीवनाला व त्याच्या अस्तित्वाला उपयुक्त असणाऱ्या वस्तूंना आपण साधन संपदा असतो. मानवी जीवनाला व त्याच्या अस्तित्वाला उपयुक्त असणाऱ्या वस्तूंना आपण या ठिकाणी साधन संपदा असं म्हणतो. आणि मग अशा या साधन संपदेचं की अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी मानवाचा उपयोग होतो. आणि मग आपण पाहतोय की अगोदरच्या काळामध्ये मानव हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून होता. त्यामुळे निसर्गातून मिळणाऱ्या साधन संपत्तीचाच तो वापर या ठिकाणी करतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की अलीकडच्या काळामध्ये जी काही प्रगती झालेली आहे या प्रगतीच्या आधारे जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की साधन संपत्ती म्हणून आज मानवाला पूर्वीच्या काळी ज्या निसर्गातील वस्तूंचा वापर करता येत नव्हता, आज त्या निसर्गातील वस्तूवर प्रक्रिया करून आपण त्या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या वस्तूला देखील आज आपण या ठिकाणी साधन संपत्ती असं म्हणतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं साधन संपत्तीचं स्वरूप हे अलीकडच्या काळामध्ये बदलत गेलेलं आपल्याला दिसतं. यावरून साधन संपत्तीचं वर्गीकरण साधन संपदेचं किंवा संपत्तीचं वर्गीकरण करणं हे एक क्लिष्ट अशी बाब या ठिकाणी झालेली आहे. कारण ते जर निसर्गातून मिळत असेल तर नैसर्गिक साधन संपदा, ती जर प्रक्रिया करून तयार होत असेल तर ती मानवनिर्मित साधन संपदा, त्यानंतर ती एकदा वापरल्यानंतर संपत असेल तर क्षय होणारी साधन संपदा, जिचा वापर केला तरी पुन्हा पुनर्वापर करता येत असेल किंवा ती संपत नसेल, वारंवार तिचा वापर करता येत असेल तर ती अक्षय प्रकारची साधन संपदा, एकदा वापर केल्यानंतर पुन्हा तिच्यावर प्रक्रिया करून पुन्हा तिचा वापर आपल्याला करता येत असेल तर पुनर्विक्रमणीय संपदा, जिचा वापर आपल्याला एकदा केल्यानंतर परत करताच येत नसेल तर ती अपुनर्विक्रमणीय संपदा, किंवा ज्या वनस्पती असेल, प्राणी असेल यांच्या माध्यमातून मिळणारी जी काही संपदा आहे ती आहे जैविक किंवा अजैविक साधन संपदा. म्हणजे अशा पद्धतीनं आपण साधन संपदेचे किंवा मानव हा एक देखील साधन संपदा आहे, म्हणून अशा पद्धतीनं या साधन संपदेचे वर्गीकरण करत असताना वेगवेगळे निकष जर या ठिकाणी घेतले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या साधन संपत्तीचं वर्गीकरण या ठिकाणी करता येईल. मित्र, या ठिकाणी आपण जर बघितलं
तर मग आपल्याला कोणते तरी एक निकष या ठिकाणी पकडून आपल्याला साधन संपदाचं वर्गीकरण किंवा साधन संपत्तीचं वर्गीकरण या ठिकाणी करावं लागेल. साधन संपत्तीचं वर्गीकरण करत असताना आपण तिच्या अस्तित्वावरून साधारणतः साधन संपत्तीचं वर्गीकरण हे केलं जातं. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरपूर साधन संपत्ती आहे. साधन संपत्तीचा पद्धतशीर अभ्यास व्हावा यासाठी साधन संपत्तीचे तिच्या अस्तित्वानुसार या ठिकाणी आपण वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि मित्र, त्यावरूनच साधन संपत्तीचे वर्गीकरण करत असताना पहिली जी काही आपण कसोटी या ठिकाणी लावली ती म्हणजे पुनर्विकरणीय साधन संपदा. पुनर्विकरणीय साधन संपत्ती आता पुनर्विकरणीय साधन संपत्ती म्हणजे कोणती साधन संपत्ती? ज्या साधन संपत्तीचे पुनर्विकिरण म्हणजे जी साधन संपत्तीचं जी काही साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीची पुनर्निर्मिती ही नैसर्गिक चक्राच्या माध्यमातून किंवा मानवामुळे अल्प काळामध्ये होऊ शकते. अशा साधन संपत्तीला आपण पुनर्विकरणीय साधन संपत्ती असे म्हणतो. उदाहरणार्थ, जलचक्राच्या माध्यमातून आपण पाण्याची निर्मिती करू शकतो. वनस्पतीची लागवड करून आपण पुन्हा वनस्पतीची निर्मिती करू शकतो. किंवा कार्बन चक्राच्या माध्यमातून आपण प्राणवायूची निर्मिती या ठिकाणी करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ही अशी नैसर्गिक चक्रे निसर्गात सतत वेगाने सुरू असतात. म्हणून त्यातून निर्माण होणारी साधन संपत्ती न संपणारी म्हणजेच अक्षय साधन संपत्ती देखील असते. या साधन संपत्तीचा मानव आपल्या फायद्यासाठी जलद गतीनं नाश करत आहे. मानव काय करतो की स्वतःच्या फायद्यासाठी ही जी काही पुनर्विकरणीय साधन संपदा आहे याचा वापर हा मानव स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी करत आहे आणि जलद गतीने तिचा नाश देखील या ठिकाणी होत आहे. आपण पाहतोय की जंगलावर आधारित असणाऱ्या विविध उद्योगांना कच्चा माल म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड, जंगलांची तोड या ठिकाणी करत आहे. पुन्हा त्या वृक्षांची लागवड करून आपण हे वृक्षतोड झालेली झाडांच्या जागी नवीन अशी वृक्षांची लागवड करून पुन्हा त्या साधन संपत्तीची निर्मिती आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर भूमिगत पाण्याचा साठा आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये भूमिगत साठ्यात पाण्याच्या साठ्याचा आपण भरपूर प्रमाणात वापर या ठिकाणी करतो आणि त्यामुळं दिवसेंदिवस पाण्याची पातळी जी काही आहे भूगर्भातील ही खाली जात आहे. परंतु जलचक्राच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला हे पाणी उपलब्ध होतं त्यावेळेस मानव काय करतोय की या जलचक्रातून होणाऱ्या पाण्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि अडवून जिरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. त्यामुळं पुन्हा भूगर्भातील असणाऱ्या पाण्याचा साठा वाढायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. याच पद्धतीने आपण पाहतोय की जी मृदा आहे मृदेतील असणारी सुपीकता जर आपण या ठिकाणी विचार केला तर
ही मृदा देखील एक साधन संपत्ती आहे. पुनर्विकिरणे ही साधन संपत्ती आहे. कारण कसं तर मृदेवर वारंवार जर आपण त्या मृदेमध्ये वारंवार जर आपण पिकं घेतली तर काय होतं की त्या मृदेतील सुपीकता नष्ट होते, ती जमीन बंजर होते, ती मृदा बंजर होते. परंतु त्या जमिनीला जर आपण सेंद्रिय खतांचा किंवा रासायनिक खतांचा पुरवठा जर केला तर पुन्हा ती मृदा ही सुपीक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच मानवाच्या प्रयत्नानं आणि नैसर्गिक चक्राच्या माध्यमातून ती साधन संपदा आपण पुन्हा निर्माण करू शकतो किंवा पुन्हा त्याची निर्मिती करणं हे आपल्याला शक्य आहे. म्हणून ही मृदा असेल ही देखील साधन संपदा झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की हे दुर्मिळ प्रकारचे जे काही वन्य प्राणी आहेत, या वन्य प्राण्यांचं जर आपण रक्षण केलं नाही तर कालांतराने हे वन्य प्राणी नष्ट होतील. म्हणून साधन संपदेचं संवर्धन करून तिचं योग्य व्यवस्थापन करणं हे मानवाला शक्य आहे. मित्र हो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की बऱ्याच वनसंपदेचं किंवा बऱ्याच प्रमाणात या दुर्मिळ प्राणी जे काही होते पृथ्वीवर, हे दुर्मिळ प्राणी आज मानवानं जंगलावर अतिक्रमण केल्यामुळे, वनसंपदेवर अतिक्रमण केल्यामुळे आपल्याला असं दिसेल की दुर्मिळ प्रकारचे प्राणी हे अलीकडच्या काळामध्ये नष्ट होत आहेत. बरेचसे प्राणी हे नष्ट झालेले देखील आपल्याला दिसून येतात. मग अशा प्रकारच्या प्राण्यांचं जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर त्यांचं संवर्धन व त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. जर आपण संवर्धन आणि व्यवस्थापन केलं तरच हे प्राणी या परिसंस्थेमध्ये, कारण प्राण्यांना काय, वन्य प्राण्यांना काय आपल्याला जिवंत ठेवायचं आहे, कारण परिसंस्था जी काही आहे ही परिसंस्थे निकोप पद्धतीनं चालण्यासाठी या निसर्गातील या प्राण्यांना देखील तितकंच अस्तित्व किंवा तितकंच महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. म्हणून परिसंस्थेच्या कायम अस्तित्वासाठी व कार्यान्वित अस्तित्वाच्या दृष्टीने या साधन संपदा अतिशय महत्त्वाच्या आहे. परिसंस्थेचं संतुलन व पुनर्संतुलनाच्या घटनेत वनस्पती व प्राणी यांचा मूलभूत वाटा असलेला आपल्याला दिसून येतो. कारण का तर वनस्पती या स्वयंपोषी आहेत, या काही कोणावर अवलंबून राहत नाही. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच निर्माण करतात आणि त्यामुळे या वनस्पतीवर संपूर्ण प्राणीसृष्टी अवलंबून आहे. आणि मग या प्राणीसृष्टीवर देखील संपूर्ण परिसंस्थेचं संतुलन अवलंबून आहे. आणि म्हणूनच जर आपण बघितलं मित्र तर जगामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पुनर्संतुलनाची या ठिकाणी कटाई होत आहे. म्हणजे नैसर्गिक प्रकारचं जे काही संतुलन या ठिकाणी राखायला पाहिजे त्या अनुषंगाने वृक्षांची, वनस्पतींची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कटाई होत आहे. आणि जंगलतोडीच्या मानाने आपण जे काही जंगल तोडतो त्या मानाने आपण वृक्ष लागवड, वनीकरण करण्याचे जे काही प्रयत्न करतोय ते निश्चितच कमी आहे. त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा या परिसंस्थेवर जो काही ताणतणाव वाढत चाललेला आहे, या पार्श्वभूमीवर
वनस्पती, प्राणी या संपदेचे पुनर्विकिरण परिसंस्थेच्या संतुलनासाठी त्यांचे संवर्धन करणे, त्यांचं संरक्षण करणं आणि व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पृथ्वीच्या फारच थोड्या क्षेत्रात या संपदेचे पर्यावरणीय संतुलन शिल्लक आहे. आज आपण जर पृथ्वीचा विचार केला तर फारच थोड्या क्षेत्रामध्ये पर्यावरण संतुलन आज आपल्याला शिल्लक असलेले आपल्याला दिसतात. प्राण्यांचे व्यापारासाठी, अर्थकारणासाठी मोठ्या प्रमाणात आज कत्तल होत आहे. जंगलांचा नाश होत आहे. भारतासारख्या देशामध्ये हत्ती, वाघ, काळवी, सिंह, चित्ते हे दरवर्षी संख्येने कमी होत आहे. आज आपण पाहतोय की आपल्याला आफ्रिकेतून चित्ते हे या ठिकाणी आयात करावे लागत आहे किंवा आफ्रिकेच्या जंगलातून आपल्याकडे असणारे चित्ते या ठिकाणी नष्ट झाल्यामुळे आपल्याला आफ्रिकेच्या जंगलातून या ठिकाणी चित्ते हे आणावे लागत आहेत आणि पुन्हा पर्यावरण संतुलन राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. जंगलांचा नाश करणे, शासनाचे बेफिकर धोरण, संरक्षणाची कमतरता यामुळे नैसर्गिक संपदेच्या रक्षणाचा आणि वाढीचा मोठा प्रश्न आज या जगासमोर निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यामुळेच आज आपण पाहतोय की ही साधन संपदा जरी पुनर्विकिरणी असली तरीही या साधन संपदेचा अतिवापर या ठिकाणी झाल्यामुळे निश्चितच पुढील काळामध्ये या पर्यावरणीय चक्रामध्ये, या निसर्ग चक्रामध्ये बिघाड होण्याची शक्यता आपल्याला यामुळेच दिसून येताना आपल्याला आढळते. धन्यवाद.